या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टरमधील टिपिकल न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट वाय ॲक्सिस फॉर फॉलोइंग सेक्शन. म्हणजे काहीतरी डायग्राम दिलेलं आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, वाय ॲक्सिसला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघा, वाय ॲक्सिस आपल्याला कधी भेटणार नाही, ज्यावेळी आपण एक्स बार फाइंड आउट करेल त्यावेळी आपल्याला काय भेटणार, वाय ॲक्सिस भेटणार. मग एक्स बार आपण कसा फाइंड आउट करतो, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, तो आपण फॉर्म्युला व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे. तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो पॉईंट कव्हर करू शकता. तर एक्स बार आपल्याला सर्वप्रथम फाइंड आउट करावं लागेल. एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, वाय भेटणार आहे. एक्स बार कसा फाइंड आउट करतो, तर a1x1 प्लस a2x2 प्लस a3x3. म्हणजेच आपल्याला काय काय फाइंड आउट करायला लागणार आहे, प्रत्येकाचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. सर्वप्रथम आपण काय करूया, ही डायग्राम किती सेक्शन पासून, आपल्याला सेक्शन कोणते माहित आहेत, रेक्टँगल साठी फॉर्म्युला माहित आहे, ट्रायंगल साठी माहित आहे, सेमी सर्कल, सर्कल, यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहित असतात. मग ही संपूर्ण डायग्राम कोणत्या कोणत्या सेक्शनने तयार झाले ते पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू. तर बघा, ही संपूर्ण अशी काहीतरी डायग्राम आहे, ती कशी तयार झाली रे, जर आपण इथून एक लाईन ड्रॉ केली तर हा एक सेक्शन तयार होईल, त्याला आपण 1 नंबर म्हणूया. सिमिलरली बघा, ही 100 × 10 असं करूया, म्हणजे आपल्याला काय होईल, कॅल्क्युलेशनला सोपे पडेल. म्हणून काय करूया, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. हा दुसरा रेक्टँगल आणि हा राहिलेला तिसरा, किंवा ह्याला 2 नंबर म्हणूया आणि ह्याला 3 नंबर म्हणूया. म्हणजेच बघा, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता, इथून उभी लाईन करून हा मोठा रेक्टँगल एक, इथून हा दुसरा आणि हा तिसरा, अशा प्रकारे सुद्धा करू शकतो. आपण सध्या कसं करतोय, इथून हा वरचा एक, हा छोटा 2 आणि हा मोठा 3. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स बार फाइंड आउट करायचं. एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, वाय ॲक्सिस भेटणार. मग एक्स बार फाइंड आउट करण्यासाठी काय करतो रे, डायग्रामच्या एकदम लेफ्ट साईडला जी काही लाईन किंवा पॉईंट असतो त्यातून काय करतो, व्हर्टिकल एक लाईन ड्रॉ करत असतो. त्याचप्रमाणे बॉटमला, सगळ्यात लास्ट एकदम एंडला बॉटमला जे हॉरिझॉन्टल लाईन किंवा पॉईंट असतो त्यातून काय करतो, हॉरिझॉन्टल ॲक्सिस आपण काय करत असतो, ड्रॉ करत असतो. यालाच आपण काय म्हणतो, रेफरन्स ॲक्सिस. या रेफरन्स ॲक्सिसच्या आधारे आपण काय करतो, सेंट्रॉइडचं डिस्टन्स घेत असतो. x1 x2 x3 y1 y2 y3 असे डिस्टन्स घेत असतो. आता आपल्याला सध्या काय करायचं आहे, एक्स बार फाइंड आउट करायचा आहे. एक्स बार साठी काय केलं लागतं, आपल्याला a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3. म्हणजे काय, आता 3 सेक्शन पासून आपण ही डायग्राम तयार केले असं म्हटलं, तर 3 सेक्शन साठी सेपरेट सेपरेट एरिया फाइंड आउट करायला लागेल. म्हणजेच बघा, a1 पहिल्या रेक्टँगलचा एरिया कसा काढणार आहे, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे, इथून ते बेस 100 इंटू डेप्थ किती दिले, इथं दिले बघा 10. कॅल्क्युलेट करूया, 100 इंटू 10 किती आलं, 1000. सर्व व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे एरिया कसा असतो, mm². नेक्स्ट दुसऱ्या रेक्टँगल साठी एरिया फाइंड आउट करायचा. a2 इज इक्वल्स टू, रेक्टँगल आहे म्हणून कसं करतो आपण, एरिया बेस इंटू डेप्थ. याचा बेस किती आहे, तर कुठे दिलेलं आहे का बघा, हे 100 आहे, तुम्ही हे दिलेलं नाही. म्हणजेच बघा, इथं दिलेलं आहे 8 mm, म्हणजे ज्याची बेस किती आहे, 8 mm इंटू डेप्थ, इथून ते इथपर्यंतची हाईट दिले का, इथं दिलंय किती आहे ते 180 इज इक्वल टू, म्हणजेच काय 8 इंटू 180 1440. सर्व व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे एरियाचं युनिट काय असतं, mm². 1440 mm². नेक्स्ट तिसरा रेक्टँगल आपण याला धरलंय, त्याचा एरिया कसा काढणार, a3 इज इक्वल टू, रेक्टँगल साठी एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे याचा, 100 इंटू डेप्थ किती आहे 10. 100 इंटू 10 किती होणार, 1000. युनिट काय असतं, mm². सिमिलरली अजून काय काय लागतं, a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. हा काय एक्स बारचा फॉर्म्युला आहे. एक्स बारची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, वाय ॲक्सिस भेटणार. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, वाय ॲक्सिस. म्हणून काय करायचं, या डायग्रामचा वाय ॲक्सिस फाइंड आउट करण्यासाठी एक्स बार फाइंड आउट करायचा आहे. आणि एक्स बारचा फॉर्म्युला काय असतो, a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, x1 x2 आणि x3च्या व्हॅल्यू काय करायला लागतील, फाइंड आउट करायला लागतील. मग सर्वप्रथम बघा,
x1 x2 x3 काय करतोय, रेफरन्स लाईन पासून सेंट्रॉइडचा डिस्टन्स घेतो. या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे येणार रे, तर संपूर्ण बेसचे हाफ, टोटल 100 आहे, त्याचे हाफ किती होणार, 50 वरती येणार वाय वाय ऍक्सिस. आणि हाईट किती आहे, डेप्थ 10 आहे, तर त्याचे हाफ 5 mm वरती काय होणार, एक्स एक्स ऍक्सिस येणार. म्हणजेच हा झाला आपला G1. एक्स एक्स ऍक्सिस वाय वाय ऍक्सिस या रेक्टँगलचा सेंट्रॉइड झाला. सिमिलरली बघा, इथून ते डिस्टन्स किती आहे, 180. 180च्या हाफ काय होणार, एक्स एक्स ऍक्सिस येणार. म्हणजे इथून 90, इथून 90, 90 90 180 होणार. आणि एक्स एक्स ऍक्सिस कुठे येणार, याची बेस किती दिलंय, 8 दिलंय, 8चे हाफ किती येणार, इथून हे 4 mm, इथून हे 4 mm. म्हणजेच काय झाला, हा G2 झाला. तिसऱ्या रेक्टँगल साठी बघा, टोटल बेस किती आहे, 100. 100च्या हाफ वरती काय होणार, आपला वाय वाय ऍक्सिस येणार. आणि डेप्थ किती आहे, 10, त्याच्या हाफ, इकडून 5 तिकडून 5 वरती काय होणार, एक्स एक्स ऍक्सिस येणार. याला आपण काय म्हणणार, G3. इथून हे 5 mm, इथून हे 5 mm वरती डिस्टन्स येणार. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, x1 x2 x3 फाइंड आउट करायचं आहे. मग काय करायचं, एक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, म्हणजेच रेफरन्स ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल. पहिल्या रेक्टँगलचं कुठं आहे सेंट्रॉइड, बघा इथं आहे. किती डिस्टन्स असणार ह्या ऍक्सिस पासून ह्या ऍक्सिसचं, टोटल 100 आहे, तर त्याची हाफ किती असणार आहे, 50 mm. नेक्स्ट, दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड x2 पाहिजे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे ऍक्सिस पासून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, बघा इथून हे 46 दिलंय, म्हणजे इथं सुद्धा हे किती असणार आहे, 46 असणार. म्हणजे 46 प्लस इथून ते इथपर्यंत 46 प्लस हे डिस्टन्स किती असणार आहे, टोटल 8 असेल, तर त्याची हाफ किती असणार आहे, 4 असणार आहे. म्हणजेच 46 प्लस 4 किती होणार आहे, 50 mm. परत तिसऱ्याचं बघा, कुठं आहे सेंट्रॉइड, इथं आहे. इथं म्हणजेच किती रे, टोटल बेस 100 होता, 100च्या हाफ किती होणार, हे 50. 50 प्लस हे 46, 46 प्लस 50 इज इक्वल टू किती येणार, 46 प्लस 50 96 mm. x1 x2 x3 म्हणजेच काय रे, रेफरन्स ऍक्सिस पासून पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड किती डिस्टन्स वरती आहे, तर 50 mm वरती. दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड किती डिस्टन्स वरती आहे, 50 mm वरती आहे. तिसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड किती डिस्टन्स वरती आहे, तर टोटल 100 आहे. 100च्या हाफ किती होणार, 50, म्हणजे हे 50 आणि प्लस इथून हे 46 आहे. सिमिलरली हे सुद्धा किती असणार आहे, 46. म्हणजे बघा, हे 46 प्लस हे 46 प्लस 8, 100 येते का बघा, 46 इथून ते हे डिस्टन्स प्लस इथून ते हे डिस्टन्स किती आहे, 8 इथं दिलेलं आहे, प्लस हे सुद्धा किती असणार आहे, 46. 100 म्हणजे बरोबर आहे. इथून ते 46, इथून ते 46 प्लस 100च्या हाफ किती, 50. 46 प्लस 50, 46 प्लस 50 काय होणार आहे, 96 mm. इथून ते ह्या ऍक्सिसचं सेंट्रॉइडचं डिस्टन्स किती असणार आहे, 96 mm. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स बार फाइंड आउट करायचं आहे. एक्स बारची व्हॅल्यू काढली की आपल्याला ऑटोमॅटिक काय भेटणार आहे, वाय वाय ऍक्सिस मिळून जाणार आहे. तिथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मग एक्स बारचा फॉर्म्युला काय असतो, a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. तर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर पुट करूया. काय होणार, a1 किती आहे 1000 इंटू x1 किती आहे 50 प्लस a2 किती काढला 1440 इंटू x2 किती आहे 50 प्लस a3 किती काढला 1000 इंटू x3 किती आहे 96 डिवायडेड बाय a1 किती आहे 1000 प्लस 1440 प्लस 1000. a1 a2 a3 ची काय करायचे, ऍडिशन करायचे. कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, एक्स बार किती आहे 1000 इंटू 50 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 1440 इंटू 50 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 1000 इंटू 96 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय तिन्ही पण एरियाचा ॲडिशन 1000 प्लस 1440 प्लस 1000 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, किती आहे ती 63.372. सर्व व्हॅल्यू एम एम मध्ये असल्यामुळे याचे युनिट काय असणार आहे, एम एम. म्हणजेच काय रे, एक्स बार कुठे येणार, ह्या रेफरन्स ऍक्सिस पासून 63.372 डिस्टन्स वरती काय होणार, आपला एक्स बार येणार.
मग बघा कुठे येणार एक्स बार, हे टोटल 100 आहे म्हणजे याच्या आतमध्येच येणार. 63 म्हणजे 100 पेक्षा कमी आहे ना, म्हणजे 100च्या आतमध्येच येणार. आणि ह्या लाईनच्या आत येते का बाहेर येते बघूया. हे 46 प्लस 8, 46 प्लस 8. बघा इथून ते डिस्टन्स किती आहे 46, 46 पासून हे किती आहे 8 म्हणजे 54, म्हणजे या लाईनच्या पुढे येणार. इथं आपलं काय होणार आहे, तसं कुठेतरी आपलं काय होणार आहे, वाय वाय ऍक्सिस भेटणार आहे. वाय वाय. आता आपल्याला काय करायचं, ह्या ऍक्सिसला काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलं. हा ऍक्सिस कधी भेटतो रे, ज्यावेळी एक्स बार काढतो त्यावेळी वाय वाय ऍक्सिस भेटतो, ज्यावेळी वाय बार काढतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो, एक्स एक्स ऍक्सिस. आपल्याला वाय वाय फाइंड आउट करायला सांगितले म्हणून काय केलं, एक्स एक्स ऍक्सिस फाइंड आउट केला. आता काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस फाइंड आउट करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय हा जो काय सेक्शन आहे तो किती सेक्शन पासून बनलेला आहे, 3 सेक्शन पासून बनलेला आहे. म्हणून काय होणार, आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2 प्लस आय वाय वाय 3. सर्वप्रथम पहिला आय वाय वाय फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. बघा आय वाय वाय 1 म्हणजे पहिल्या रेक्टँगलचा वाय वाय आणि संपूर्ण बॉडीचा वाय वाय, दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. दोन्ही एकमेकाला पॅरलल असल्यामुळे काय होणार आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. काय असतो तो, आय जी 1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर. रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो रे, अबाउट वाय वाय ऍक्सिस DB क्यूब डिवायडेड बाय 12. जर काय एक्स एक्स ऍक्सिस असतात तर काय झालं असतं, BD क्यूब डिवायडेड बाय 12. परंतु आता काय वाय वाय ऍक्सिस आहे म्हणून काय होतो, DB क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस A1. एरिया कसा काढतो रेक्टँगलचा, बेस इंटू डेप्थ इंटू हाईट. कशी काढतो रे, जर वाय वाय असेल तर काय करणार, एक्स बार मायनस x1, एक्स बार मायनस x1. परंतु एक्स बार मोठा आहे का x1 मोठा आहे ते स्टार्टिंगला घ्यायचं आणि दुसरी व्हॅल्यू नेक्स्ट घ्यायची. मग बघा एक्स बार किती आहे 63 पॉईंट काहीतरी आहे आणि x1 किती आहे 50 आहे. दोन्हीतली व्हॅल्यू कुठली मोठी आहे 63, म्हणजे एक्स बार मोठा आहे म्हणून एक्स बार मायनस x1 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. डेप्थ किती आहे पहिल्या रेक्टँगलची 10, बेस किती आहे 100 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया किती काढलाय आपण इथं काढलाय A1 1000. एक्स बार किती काढली व्हॅल्यू 63.372 मायनस x1 किती आहे 50 होल स्क्वेअर. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 63.372 मायनस 50 इज इक्वल टू काहीतरी आन्सर आहे, याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा आहे. ती व्हॅल्यू, ही काढलेली व्हॅल्यू आन्सर मध्ये सेव्ह होती म्हणून डायरेक्ट आन्सरचा स्क्वेअर केला. इंटू काय येतं 1000 आहे, काहीतरी व्हॅल्यू आली, एवढ्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर ही व्हॅल्यू आली, ही आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे म्हणून आन्सर प्लस 10 इंटू 100 चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12. काहीतरी आन्सर आलं. फार मोठी व्हॅल्यू आहे, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार, NG बटन प्रेस करायचं. 1.012 इंटू 10 टू द पॉवर 6. सर्व व्हॅल्यू कशा आहेत MM मध्ये आहेत म्हणून याचे आन्सर काय असणार आहे, MM⁴ युनिट आय वाय वाय 1. आय वाय वाय 2 फाइंड आउट करूया. बघा संपूर्ण सेक्शनचा वाय वाय ऍक्सिस आहे आणि 2 नंबरच्या रेक्टँगलचा वाय वाय ऍक्सिस आहे. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. वाय वाय ऍक्सिसला काढतो म्हणून रेक्टँगलचा आय वाय वाय कसा असतो रे, DB क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. कोणत्या ऍक्सिसला एरिया सेम असतो. हाईट कशी काढणार, वाय वाय ऍक्सिस आहे म्हणून काय करायचं, एक्स बार मायनस x2 करायचं, एक्स बार मायनस x2. परंतु एक्स बार मोठा आहे का x2 मोठा आहे, जे मोठं असेल ते स्टार्टिंगला घ्यायचं, जे छोटं आहे ते नंतर घ्यायचं. बघा एक्स बार 63 पॉईंट काहीतरी आहे आणि x2 किती आहे 50 आहे. दोन्हीतली व्हॅल्यू कुठली मोठी आहे, ही मोठी आहे म्हणजेच एक्स बार मोठा आहे, एक्स बार मायनस x2. इथं काय घेतलं, DB क्यूब डिवायडेड बाय 12, का तर वाय वाय आहे. जर एक्स एक्स असतं तर काय घेतलं असतं, BD क्यूब डिवायडेड बाय 12 घेतलं असतं. व्हॅल्यू पुट करूया. दुसऱ्या रेक्टँगल साठी बघा डेप्थ किती आहे 180, बेस किती आहे 8 mm दिलेला आहे, त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्यासाठी एरिया आपण फाइंड आउट केला की ते 1440 ब्रॅकेटमध्ये एक्स बार किती आहे
63.372 मायनस x2 किती काढलाय आपण 50 ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काय करूया, फाइंड आउट करूया. काय होणार 63.372 मायनस 50 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून आन्सर इंटू 1440 इज इक्वल टू, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन इथं आलं आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे म्हणून आन्सर प्लस 180 इंटू 8चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 12. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी आहे, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करतो, ENG बटन प्रेस करतो. किती आला आन्सर 265.1669 म्हणजे 70 167 लिहूया 167 इंटू 10 टू द पॉवर 3. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे mm⁴. आता YY3 काढूया, IYY3. बघा तिसऱ्या डायग्रामसाठी YY कुठं आहे, हाय, आणि संपूर्ण डायग्रामचा YY कुठं आहे, हाय. दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. IG3 प्लस A3H3चा स्क्वेअर. YY ऍक्सिस साठी रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, DB क्यूब डिवाइडेड बाय 12. जर XX ऍक्सिस असता तर BD क्यूब डिवाइडेड बाय 12, परंतु YY असल्यामुळे काय घेतलं, DB क्यूब डिवाइडेड बाय 12 प्लस एरिया कोणत्या ऍक्सिसला सेमच असतो, बेस इंटू डेप्थ. आता काय करायचं, हाईट घ्यायची. हाईट म्हणजे काय रे, YY ऍक्सिसला घेताना आपण कसं करणार, आता 3 साठी काढतोय म्हणजेच काय करायचं, x बार मायनस x3 घ्यायचं. YY असेल तर x बार मायनस x3 घ्यायचं. इथं जर XX असतं तर काय केलं असतं, y बार मायनस y3 घेतलं असतं. परंतु इथं काय विचारलंय, YY म्हणून काय घ्यायचं, इथं x बार मायनस x3. परंतु या दोन्हीतलं जे मोठं आहे ते स्टार्टिंगला घ्यायचं, जे छोटं आहे ते नंतर घ्यायचं. मग x बार मोठा आहे का x3 मोठा आहे, बघा x बार 63 आहे आणि x3 96 आहे, म्हणजे 96 व्हॅल्यू मोठे आहे, म्हणजेच काय रे x3 मोठा आहे म्हणून काय करायचं, x3 मायनस x बारचा स्क्वेअर. तिसऱ्यासाठी बघा डेप्थ किती आहे 10, बेस किती आहे 100चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया काढलाय तिसऱ्या रेक्टँगल साठी किती आहे तो 1000 इंटू x3 किती आहे 96 मायनस x बार किती आहे 63.372 होल स्क्वेअर. हे डिस्टन्स म्हणजेच काय रे असतं, इथून ते हे डिस्टन्स संपूर्ण बॉडीचा YY आणि त्या पर्टिक्युलर सेक्शनचा YY, ह्या दोघातलं डिस्टन्स म्हणजेच काय असतं, H3 असतं. दुसऱ्यासाठी बघा इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, H2 असणार आहे आणि इथून ते हे डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, H1. दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स म्हणजेच काय असतं, H1 H2 H3 असतं. इथं जे आपण वापरलं H1 H2 H3 म्हणजेच काय रे, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स ते आपण फाइंड आउट करत असतो. ज्यावेळी YY विचारलं जातं त्यावेळी काय करतो आपण, x बार मायनस x1 x बार मायनस x2 x बार मायनस x3 असं घेतो. ज्यावेळी XX साठी कसं करतो आपण, y बार मायनस y1 y बार मायनस y2 y बार मायनस y3. ही गोष्ट लक्षात ठेवा व्यवस्थित. कॅल्क्युलेट करूया आता. 96 मायनस 63.372 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आन्सर मध्ये सेव्ह आहे म्हणून आन्सर इंटू 1000 व्हॅल्यू इज इक्वल टू, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन हे एवढं आलंय. हे काय करूया, आन्सर मध्ये सेव्ह असते म्हणून डायरेक्ट आन्सर प्लस ही व्हॅल्यू पुट करूया 10 इंटू 100चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 12. काहीतरी आन्सर आलं, फार मोठी व्हॅल्यू आहे, छोटी करण्यासाठी काय करतो आपण, ENG बटन प्रेस करतो. किती आन्सर आलं आपलं 1.89 त्यानंतर काय 79 म्हणजेच काय रे 80 आहे म्हणून 8 लिहूया इंटू 10 टू द पॉवर 6. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे आन्सर काय येणार, mm⁴ IYY3. तिने पण व्हॅल्यू फाइंड आउट केल्या IYY1 IYY2 IYY3. मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ऍक्सिस फाइंड आउट करूया. कशी करतो, IYY1 प्लस IYY2 प्लस IYY3. IYY1 किती आहे 1.012 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस IYY2 किती आहे 265.167 इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस IYY3 किती आहे 1.898 इंटू 10 टू द पॉवर
6. सगळ्याचे ॲडिशन केल्यानंतर काय येणार आहे आपलं आय वाय वाय. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस आपलं फायनल आन्सर येणार आहे. तर कॅल्क्युलेट करूया. पहिली व्हॅल्यू किती आहे 1.012 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस दुसरी व्हॅल्यू किती आहे 265.167 इंटू 10⁻3 प्लस थर्ड व्हॅल्यू किती आहे 1.898 इंटू 10⁻6 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आली, मोठी व्हॅल्यू छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करतो. आपलं आन्सर किती आलं 3.175 इंटू 10⁻6. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे आपला आन्सर काय येणार MM⁴. न्यूमेरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे IYY ला काय करायला सांगितलेली मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेली. मग आपण काय केली IYY ला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. तर एकंदरीत कसं केलं आपल्याला बघा, IYY ला फाइंड आउट करायची होती. YY ॲक्सिस कधी भेटतो रे, ज्यावेळी आपण एक्स बार डिस्टन्स फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला काय भेटतो YY ॲक्सिस भेटतो. मग आपल्याला काय करायचं होतं डायग्रामचा YY ॲक्सिस फाइंड आउट करायचा होता. म्हणून काय केलं स्टार्टिंगला आपण एक्स बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. एक्स बारचा फॉर्म्युला काय होता A1 x1 + A2 x2 + A3 x3 डिवाइडेड बाय A1 + A2 + A3. मग आपल्याला काय A1 A2 आणि A3 तिघांचा एरिया काढायचा होता. ही डायग्राम पहिली, ही डायग्राम दुसरी आणि ही डायग्राम तिसरी आपण काय केलं कन्सिडर केलं आणि प्रत्येकाचा सेपरेट एरिया काढला. बेस इंटू डेप्थ, बेस इंटू डेप्थ, बेस इंटू डेप्थ. तिघाचा एरिया काढल्यानंतर अजून काय पाहिजे होतं x1 x2 x3 पाहिजे होतं. एक्स म्हणजेच काय रे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. म्हणून काय केलं रेफरन्स ॲक्सिस पासून पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडचं डिस्टन्स x1, दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइडचं डिस्टन्स रेफरन्स ॲक्सिस पासून हे x2, तिसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स रेफरन्स ॲक्सिस पासून हे झालं x3. व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, व्हॅल्यू पुट करून एक्स बार काढलं. एक्स बार किती आला 63 पॉईंट काहीतरी आला. म्हणजेच काय रे इथून ते हे डिस्टन्स 46 होतं. 46 + 8 केल्यानंतर किती आलं असतं 46 + 8 54 आलं असतं. म्हणजे 54 पेक्षा मोठं आहे, म्हणजे ह्या लाईन पेक्षा मोठं आलं असतं. परंतु टोटल डिस्टन्स इथं पर्यंत 100 आहे, म्हणजे याच्या आतमध्ये इथं कुठेतरी आपण IYY काय केलं प्लॉट केलं. इथं काय करतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो. तो कशा असणार 3 सेक्शन असल्यामुळे IYY1 + IYY2 + IYY3 घेतलं. IYY1 फाइंड आउट करण्यासाठी काय केलं संपूर्ण बॉडीचा YY सेक्शन पहिल्या सेक्शनच्या YY ला कम्पेअर केलं. तर दोन्ही एकमेकाला कसे होते पॅरलल असल्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. दुसऱ्या रेक्टँगलचा YY आणि संपूर्ण बॉडीचा YY दोन्ही एकमेकाला पॅरलल असल्यामुळे पुन्हा पॅरलल ॲक्सिस YY2 साठी केला. त्यानंतर तिसऱ्या बॉडीचा YY आणि संपूर्ण बॉडीचा YY एकमेकाला पॅरलल असल्यामुळे काय केलं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. त्यातली जी हाईट असते ती आपण कशी घेतो रे, इथं जर x असेल तर इथं काय करणार y बार मायनस y1, y बार मायनस y2, y बार मायनस y3 घेणार. परंतु इथं काय आहे y असेल तर काय करायचं x बार मायनस x1, x बार मायनस x2, x बार मायनस x3. इथं आता कसं केलं आपण x बार मायनस x3 न घेता x3 मायनस x बार घेतलं. का तर x3 ची व्हॅल्यू मोठे x बारची व्हॅल्यू छोटे. जरी आपण इथे x बार मायनस x3 जरी घेतलं असतं तरी आन्सर आपलं कसं होणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. बघा 96 मायनस 63.372 ब्रॅकेट होल स्क्वेअर. आन्सर किती आलं 1064 पॉईंट काहीतरी आलं ह्या मेथडने. आता रिव्हर्स करूया. x3 मायनस x बार मायनस x3 घेऊया. म्हणजेच काय होणार आहे 63.372 मायनस 96 ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर केलं तरी काय होतंय तेवढेच येते 1064.5. का तर निगेटिव्ह आन्सरचा जर स्क्वेअर घेतला तर ते काय होतं पॉझिटिव्ह. त्यामुळे जरी तुम्ही x3 मायनस x बार न घेता x बार मायनस x3 घेतलं तरी आन्सर काय होणार आहे बरोबरच येणार आहे. नेक्स्ट बघा आता IY1 काढलं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून, IYY2 पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला, IYY3 ला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून व्हॅल्यू काढल्या आणि तिघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार होतं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY. म्हणून काय केलं ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू करून काय केलं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस फाइंड आउट केला. आता याच न्यूमेरिकल मध्ये तुम्ही असं सुद्धा करू शकता. हा एक रेक्टँगल, हा इथून हा दुसरा रेक्टँगल आणि इथून हा तिसरा रेक्टँगल असं जरी घेतलं तरी एक्स बार व्हॅल्यू आपली काय होणार आहे सिमिलरच
येणार आहे. तर बघा, आपण जर पहिला रेक्टँगल असा घेतला, दुसरा रेक्टँगल हा मोठा घेतला. आतापर्यंत आपण काय केलं, हा असा हॉरिझॉन्टल मोठा घेतलेला आणि हा छोटा घेतलेला. आता काय करूया, आपण असा रेक्टँगल मोठा घेऊन कॅल्क्युलेट करूया, आन्सर बरोबर येते का चेक करूया. आणि हा छोटा तिसरा घेऊया. तर बघा, पहिल्याचा एरिया काय होणार, 100 × 10 किती येणार, 1000 इंटू त्याचा डिस्टन्स किती येणार, इथून ते टोटल 100 असेल तर हे 50 येणार, म्हणजे 100 प्लस दुसऱ्याचा बघा काय होणार, इथून ते इथपर्यंत आता हाईट येणार. हा मोठा घेतला ना, किती येणार, हे 180 आणि हे 10, म्हणजेच काय 180 + 10 किती होणार, 190. 190 इंटू बेस किती आहे, 8. 190 इंटू बेस किती येणार, 190 इंटू 8. हे काहीतरी व्हॅल्यू जी असणार ती काय असणार, आपला एरिया इंटू इथून ते डिस्टन्स किती येणार, सेम तेवढेच येणार, किती येणार, 50 येणार, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस आता काय झाला, इथून ते हा बेस झाला, म्हणजेच बघा टोटल 100 होता, 100 मधून 8 मायनस होणार, म्हणजेच किती येणार आहे, 100 मधून 8 मायनस झाल्यावर 92 इंटू 10. हाईट 10 आहे, याची डेप्थ 92 इंटू 10 काय होणार, 920 इंटू इथून ते आता सेंट्रॉइड इथे शिफ्ट होणार, 92 डिवायडेड बाय 2 काय येईल, ते आपलं काय असणार आहे, सेंट्रॉइड असणार आहे. म्हणजेच बघा, सेंट्रॉइड किती असणार आहे, 92 डिवायडेड बाय 2 प्लस इथून ते डिस्टन्स किती आहे, 8 प्लस इथून ते डिस्टन्स किती असणार आहे, 46. हे जेवढं आहे तेवढंच 46 डिस्टन्स असणार आहे. काहीतरी व्हॅल्यू आली, डिवायडेड बाय सगळ्याचा एरिया करूया आपण. किती येणार आहे एरिया, पहिल्याचा 1000 काढलेला प्लस दुसऱ्याचा किती काढलेला, 1520 काढलेला प्लस तिसऱ्याचा किती, 920, ब्रॅकेट कंप्लीट. किती आन्सर आला आपलं, 63.372. म्हणजे आपण जो रेक्टँगल घेतलाय, हा फर्स्ट, इथून हा सेकंड आणि हा मोठा थर्ड, या मेथडने सुद्धा एक्स बार किती आला, 63.372. आणि जर तुम्ही काय केलं, तुम्हाला बाबा वाटलं की असं नाही घ्यायचं, आपल्याला हा मोठा रेक्टँगल घ्यायचा आहे, तरी सुद्धा हा पहिला, हा दुसरा आणि इथून हा तिसरा जरी घेतलं तरी आन्सर किती येते, सेम येते. आणि पुढची प्रोसेस काय होणार आहे, मग सेमच होणार आहे. एक्स बार इथून प्लॉट केला की आपल्याला काय भेटणार, वाय ऍक्सिस भेटणार. आणि वाय ऍक्सिस पहिल्याला पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम, दुसऱ्याला पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम, आणि या तिसऱ्याला पॅरलल असल्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम. IYY1 IYY2 IYY3 व्हॅल्यू करून तिघाची काय करायची, ऍडिशन करायची, आणि आपल्याला काय भेटणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस भेटणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. धन्यवाद.